नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाच्या बातमीने बुलेटिनची सुरुवात। भुजबळांनी वेगळी भूमिका घ्यावी, समता परिषदेच्या बैठकीमध्ये ही मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। लोकसभा आणि राज्यसभेमध्ये डावलल्यामुळे भुजबळांनी वेगळा विचार करावा असं समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना वाटतंय आणि कार्यकर्त्यांनी ही आग्रही विनंती छगन भुजबळ यांना केली अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। तर भुजबळांच्या समोरच समता परिषदेच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी ही मागणी केल्याचं सूत्रांकडून कळतं। तुम्ही रोज भेटता, मी कधी म्हणालो का तुम्हाला मी नाराज आहे म्हणून? कधी कधी एखादा दिवस जातो मध्ये, नाही तर तुम्ही भेटतातच। अरे असं हे राजकारणामध्ये जे आहे पक्षामध्ये राहून काय काय वेळेला ज्या काही गोष्टी मिळतात, काही गोष्टी नाही मिळत, पुढे जायचं असतं। काय आज नाही तर उद्या होतं, काम करत राहायचं असतं आपण। तर भुजबळांनी वेगळी भूमिका घ्यावी अशी आग्रही मागणी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। थेट माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, आधीच छगन भुजबळ नाराज अशा चर्चा होत्या, आता तर समता परिषदेच्या बैठकीमध्ये भुजबळांनी आता वेगळी भूमिका घ्यावी यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव वाढतोय। निखिल, आपण पाहतो की राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यासोबत आज समता परिषदेचे जे प्रमुख पदाधिकारी होते त्यांच्यासोबत ही महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती वांद्र्यामध्ये पार पडलेली होती आणि ही जवळपास बैठक 4 ते 4.5 तास चालली आणि यामध्ये समता परिषदेचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांनी छगन भुजबळ यांच्यासमोर विनंती आज केलेली आहे की आपल्यावरती अन्याय होतो आहे आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लावून मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यानुसार मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकार करतंय, त्या बाबतीत सुद्धा आपल्यावरती अन्याय होतो। त्याचबरोबर लोकसभेत सुद्धा आपल्याला डावलले गेलेलं आहे, त्यामुळे आता वेगळा विचार करण्याची गरज आहे आणि तुम्ही वेगळा विचार करा, निर्णय घ्या आणि हीच ती वेळ आहे अशा पद्धतीची मागणी जी आहे ती समता परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी छगन भुजबळ यांच्यासमोर केल्याचं कळतं आहे। लोकसभेच्या बाबतीत सुद्धा आपण पाहतो की नाशिकच्या जागेसाठी छगन भुजबळ कुठेतरी आग्रही होते अशी चर्चा होती, मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही आणि त्यानंतर हेमंत गोडसे यांना तिकीट मिळाल्यानंतर त्यांची काहीशी नाराजी आहे अशी मागच्या काळामध्ये चर्चा होती आणि त्यानंतर आता नुकत्याच राज्यसभेवरती जी सुनेत्र पवार यांची वर्णी लागली त्यावेळी सुद्धा छगन भुजबळ यांचं नाव कुठेतरी चर्चेमध्ये होतं किंवा ते आग्रही आहेत अशी सुद्धा चर्चा होती। या सगळ्या बाबी सुद्धा आहेत। त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाला धक्का लावून कुठेतरी सरकार आरक्षण देण्याचा प्रयत्न मराठा समाजाला करत आहे आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न करत आहे आणि या सगळ्या बाबींचा विचार करून आपल्यावरती सातत्याने अन्याय होतो आहे आणि त्यामुळे आता वेगळा निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे, त्यामुळे वेगळा विचार तुम्ही करावा अशा पद्धतीची मागणी समता परिषदेतील सगळ्या जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांनी छगन भुजबळ यांच्याकडे केली असल्याचं कळतंय।